आज भोरमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला। आजी माजी आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले। यामध्ये शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि कार सोडण्याच्या एका किरकोळ वादातून हा सगळा राडा झाला, हा वाद झाला। मुळशी भोरमधले कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले। भोरमधल्या मतदान केंद्रावर आजी माजी आमदारांचे कार्यकर्ते अशा प्रकारे भिडलेले पाहायला मिळाले। शंकर मांडेकर यांच्या कार्यकर्ते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा वाद झाला। निलेशकडून आणखी माहिती जाणून घेऊया। निलेश, आता आपण या वादासंदर्भात सांगत होता शंकर मांडेकर आणि संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। नेमका वाद कुठल्या प्रकारावरून झाला, कशासाठी हा वाद झाला? खरं तर शाळा नंबर 2 पुणे भोर नगरपालिकेच्या ज्या ठिकाणी 9 नंबरचं मतदान केंद्र आहे, त्या मतदान केंद्रावर विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या गाडी आली। मात्र त्यांच्या सोबत अनेक गाड्या होत्या। मात्र त्या दरम्यान शंकर मांडेकर यांनी कोणालाही सोडू नका अशा सूचना दिल्या होत्या। त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या संग्राम थोपटे माजी आमदार त्यांचेही कार्यकर्ते होते। मग त्यावेळेस त्यांच्या दोन्ही कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले। एकाला एक नियम दुसऱ्याला दुसरा नियम असा का, त्यामुळे दोन्ही कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते। खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये अतिसंवेदनशील म्हणून आता भोर नगरपालिका मतदान केंद्रांकडे आता पाहिलं जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आता आजी माजी आमदारांचे 2 कार्यकर्ते आहेत ते एकमेकांमध्ये भिडलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद सोडवण्यात आला आणि त्यानंतर जे जमाव मोठ्या प्रमाणात जमला होता त्याला या ठिकाणी पांगवण्यात आलेला आहे। मात्र या ठिकाणी पाहतोय की सकाळपासूनच या ठिकाणी वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळतंय। मतदार या ठिकाणी येतात, मात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात घोळका असल्यामुळे या ठिकाणी वाद होण्याची आणखीन शक्यता आहे। त्यामुळे पोलीस बंदोबस्त आहे तो पण वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे भोर नगरपालिका मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। आजी माजी आमदारांची प्राण प्रतिष्ठा या निवडणुकीला लागली असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्ते आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आजी माजी आणि त्या निश्चितच एक तणावाचं वातावरण सुद्धा या ठिकाणी दिसतंय। निलेश, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर भोरमधून होते।